उमेदवारी निवडून आलेल्या महायुती सरकारचा अजब कारभार सध्या सुरू आहे। एखादी घटना घडल्यास थेट मंत्रालयातून पोलिसांवर कारवाई न करण्यासाठी दबाव येतो। अशीच एक घटना रेवदंड्यात नुकतीच घडली आहे। त्याचीच ही कहाणी। घटना बाहेरून आलेल्या पर्यटकांनी स्थानिकांना केलेल्या मारहाणीची आहे। तर कहाणी अशी, नाशिकवरून आलेल्या पर्यटकांनी अलिबाग चौल भाटगल्ली येथील स्थानिक वडील मुलाला मारहाण केल्याची घटना सोमवार दिनांक 6 जानेवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। अरुण घरत आणि सुयोग घरत अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत। त्यानंतर मोठा वादाचा प्रसंग या ठिकाणी ओढावला होता। राजकीय वरदहस्त असलेल्या नाशिक पंचवटी येथील पर्यटकांकडून घटनास्थळी अरेरावीची भाषा करण्यात येत होती। हा वाद शेवटी रेवदंडा पोलीस ठाण्यात गेला। दरम्यान या आरोपाचे रेवदंडा पोलिसांकडून खंडन करण्यात आले आहे। जवळपास 10 तासांनंतर रात्री उशिरा या घटनेत परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत सविस्तर घटना अशी की, चौल भाटगल्ली येथे अरुण घरत यांचे सिमेंट व अन्य मटेरियल सप्लायचे दुकान आहे। त्यांचा मुलगा सुयोग सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास चौल सागमाळा येथे सिमेंटच्या गोणी टेम्पोतून घेऊन जात होता। त्याचा टेम्पो सागमाळा एस नाईक आळी येथे आला असता रेवदंडा बाजूकडून अलिबागकडे जात असलेल्या मागून येणाऱ्या नाशिक पंचवटी येथील पर्यटकांच्या गाडीने टेम्पोला जोरदार ठोकर दिली। सदर गाडी दीपाली स्वप्नील वानखेडे या चालवत असल्याचा दावा सुयोग घरत याने केलाय। गाडीतील महिला चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले। स्वतःच्या चुकीने अपघात झाला असतानाही पर्यटक माझ्यावर अरेरावी करू लागले। गाडीत बसलेल्या अन्य लोकांनी मला मारहाण केली। मी तात्काळ वडील अरुण घरत यांना घटनास्थळी बोलवले। ते येताच पर्यटक महिला आणि पुरुषांनी काहीही ऐकून न घेता आम्हा दोघांना हाताबुक्यांनी जोरदार मारहाण केली, असा आरोपही सुयोग घरत यांनी केला आहे। या मारहाणीत अरुण घरत जखमी झाले असून त्यांना तात्काळ रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले। या मारहाणीत वडिलांची सोन्याची चैन गहाळ झाल्याची माहिती सुयोगने दिली आहे। दरम्यान हा अपघात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सागमाळा येथे वाहतूक कोंडी झाली होती। रेवदंडा पोलिसांना तात्काळ हस्तक्षेप करीत वाहतूक सुरळीत केली। त्यानंतर दोन्ही गटातील लोकांना पोलीस ठाण्यात हजर केले। पर्यटकांना राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यासाठी मंत्रालयातून फोन करून पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते, असा आरोप घरत वडील मुलाकडून करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे दुपारी 12च्या दरम्यान घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जवळपास रात्री 10 वाजताच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यानच्या काळात पोलिसांकडून घरत आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींना अरेरावीची भाषा वापरून पर्यटकांना गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात येत आहे। परंतु पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले असून दोन्ही बाजूच्या लोकांना परस्परार्थ सामंजस्याने वाद मिटवण्याचे आवाहन केल्याचे म्हटले। पोलिसांकडून सामान्य आरोपींना अशी वागणूक कधी दिली जाते का? फक्त बघ्याची भूमिका घेणाऱ्या रेवदंडा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र राठोड करीत आहेत। 11:30च्या सुमारास झालेल्या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यास जवळपास 10 तास का लागले, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने मंत्रालयातून त्यांच्यासाठी पोलिसांना फोन येत होते, अशी चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात रंगली होती। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, अलिबाग। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।